नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतोय आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये एक्सपर्ट टॉक. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रणवजीत, जे एक फेमस सायकॅट्रिस्ट आहेत. अ, आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो मानसिक आरोग्य आणि त्याच्या संबंधित असणारे जे मिथ्स आहेत किंवा ज्या शंका आहेत. लोकांना जनरली मानसिक आरोग्यावर खूप काही शंका असतात किंवा त्यांचे भ्रम असतात. ते आज दूर करण्यासाठी मी डॉक्टर प्रणवजीत यांना काही प्रश्न विचारणार आहे. आपल्या समाजामध्ये मानसिक आरोग्याला खूप वेगळ्या प्रकारे पाहिलं जातं. म्हणजे मानसिक आरोग्य किंवा मानसिक जर कुणाला काही त्रास असेल, छोटासा जरी त्रास असेल, तरी त्याला वेडा म्हणून पाहिलं जातं. चुकीच्या अर्थाने बरीच लोकं सायको हा एक शब्द वापरला जातो. बऱ्याच लोकांना असं वाटतं, की मानसिक जर कुणाला आजार असेल काही, तर ती लोकं खूप व्हायलंट असतात, खूप भांडकुदळ असतात, तोडफोड करतात, हाणामारी करतात. अशा प्रकारचं किंवा त्यांच्यापासून धोका आहे समाजाला. अशा प्रकारे काहीतरी लोकांना भ्रम असतो. सर, तर माझा पहिला प्रश्न हाच आहे, की मानसिक आजारपण किंवा मानसिक कुठल्याही प्रकारचा जर त्रास असेल, तर त्या लोकांपासून काही धोका आहे का? किंवा ते लोकं काही खूप व्हायलंट असतात, अशा प्रकारचं काही आहे का? अजिबात नाही. तर मानसिक आजाराच्या पेशंटबद्दल तसा गैरसमज आहे, की ते व्हायलेंट असतात, दुसऱ्यांना त्रास देतात, दुसऱ्यांना इजा करू शकतात. पण मानसिक आजाराच्या पेशंटपेक्षा जे नॉर्मल लोकं आहेत, ते जास्त दुसऱ्यांना इजा करण्याची शक्यता जास्त असते. कारण की मानसिक आजार आता जर समजा तुम्हाला सर्दी, ताप, खोकला असेल, तुम्हाला काहीतरी शारीरिक त्रास असेल, तर तुम्हाला तो त्रास होत असतो. दुसऱ्याला तो त्रास होतोय किंवा दुसऱ्यांना तुमच्या तापाचा, तुमच्या सर्दी आणि खोकल्याचा किंवा तुम्हाला जो आजार आहे, तो दुसऱ्यांना होईल असं नसतं. तर आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्याचा हार्मफुल इफेक्ट येतो असंही नसतं. त्याच पद्धतीने मानसिक आजाराचे पेशंट स्वतःच त्यामध्ये गुरफटलेले असतात, त्यांना त्रास असतो. ते स्वतः त्याच्यामध्ये सफर करत असतात. तर ह्या पेशंटला उलटं उपचाराची गरज असते. काही पेशंट असतात जे त्यांच्या काही मनामध्ये विचार येतात. खूप सिव्हिअर प्रकारचे आजार असतात. त्याच्यामध्ये विचित्र मनामध्ये विचार येतात. कधी काही हॅल्युसिनेशन्स असतील, संशय असेल. असे सिव्हिअर प्रकारच्या काही आजारांमध्ये असतं, की पेशंट स्वतःच्या विचारांमुळे किंवा स्वतःला काहीतरी इजा होती ह्या भीतीपोटी कधी-कधी तो रिॲक्ट करतो आणि त्यावेळेस तो व्हायलंट होतो. पण प्रत्येक वेळेस तसं नसतं. काही खूप कमी आजार आहेत ज्यामध्ये पेशंट आपल्याला दिसतो आणि त्याचाच तो मोठा असा बाऊ करून किंवा त्याला एक्झॅगरेट करून लोकांना दाखवलं जातं, की मानसिक आजाराचे पेशंट हे असे असतात. मानसिक आजारामध्ये बरेचसे प्रकार आहेत. डिप्रेशन, एन्झायटी हे स्वतःमध्ये त्रासलेले असतात. काही स्वभावाचे दोष असतात, त्याच्यामध्ये असतात. बाकीचे काही ओसीडीसारखे सिम्प्टम्स असतात किंवा आजार आहेत, त्यामध्ये तसं होतं. म्हणून मानसिक आजाराचे पेशंट व्हायलेंटच असतात असं नाही आणि खूप कमी प्रमाणात ते असतात. खूप ह्याच्यात असतात. पण मानसिक आजाराच्या पेशंटबद्दल तो एक गैरसमज आपण म्हणता येईल. तर आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की त्यांना आजाराच्या प्रॉपर ट्रीटमेंटची गरज असते आणि त्यांच्याकडनं तुम्हाला हार्म व्हायची शक्यता कमी असते. अच्छा. हे आपण मूव्हीजमध्ये पण बऱ्याच वेळा असं दाखवलं जातं, की मानसिक आजार आहे आणि तो कसा लोकांना मारतोय, दगड मारतोय किंवा काहीतरी अशा प्रकारे ते दुर्दैवाने दाखवलं जातं. तर त्यामुळं कदाचित लोकांच्या मनात अजून तो जो गैरसमज आहे तो पक्का होत गेलाय, की असंच असतं म्हणून. बरोबर आहे. पण मूव्हीजमध्ये पहिलंच डिस्क्लेमर असतं, की ज्या गोष्टी आहेत त्या काल्पनिक आहेत आणि त्या फक्त चित्रीकरणासाठी किंवा त्या बरोबर. मूव्हीचं एंटरटेनमेंट व्हॅल्यू वाढवण्यासाठी त्या गोष्टी असतात. मग त्यामध्ये ते वास्तविक किती दाखवतात आणि ज्या गोष्टी एक्झॅगरेटेड किती करून दाखवतात, ह्यामध्ये तो फरक असतो आणि ते बघणं आपल्याला गरजेचं आहे, की बरोबर. तुम्हाला एखाद्या आजाराची माहिती किंवा एखाद्या कुठल्या मानसिक आजाराची माहिती असू दे किंवा शारीरिक आजाराची माहिती असू द्या. त्या तुम्ही Googleवरनं घेताय का डॉक्टरांकडनं घेताय हा फरक असतो. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही मूव्हीजमध्ये बघून एखादा पेशंट कसा असतो किंवा मानसिक आजाराचे पेशंट कसे असतात, हे असं लेबल लावून त्यांना आपण नाही ठेवू शकत. बरोबर. त्याच्यामुळंच काय होतं, की अजून स्टिग्मा, कलंक म्हणून त्या गोष्टीकडं बघितलं जातं आणि स्टिग्मा वाढत जातो. त्या गोष्टीकडं आपलं सगळे ॲज अ डॉक्टर म्हणून ॲज अ समाजातले लोक जे बाकीचे नातेवाईक आहेत, मित्र परिवार असतो त्यांचा, या सगळ्यांनी या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं. बरोबर. सर, याच्याच अनुषंगाने कसा प्रश्न होता, की हे जे मानसिक आजार जर कुणाला झालाय,
मग तो सौम्य असेल किंवा जास्त प्रमाणात असेल तर तो काय परमनंट अशा प्रकारचा असतो का, की तो बरा होतो लाईक म्हणजे? बऱ्याच लोकांना हा पण गैरसमज आहे की मानसिक आजार झाला म्हणजे तो कायमचा त्याला मानसिक आजार आहे, त्याला ते लेबल करून दिलं जातं. बरोबर. तर ह्यामध्ये असं नसतं की ते परमनंट आजार असतो तो. काही जे सौम्य प्रकारचे आजार आहेत ते बरे होतात. ट्रीटमेंट, प्रॉपर ट्रीटमेंट, थेरपीज ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना देतो. त्याच्यातनं ते रिकवर होतात. काही आजार असे आहेत की स्किझोफ्रेनिया आहे किंवा बायपोलर आहे. हे आजार तुमच्यासोबत कायम राहतात, पण त्यांना कंट्रोलमध्ये ठेवता येतं. जसं शुगर, बीपी कसं तुमच्यासोबत कायम राहतो एकदा सुरू झालं, की बरोबर. बऱ्याचशा पेशंटमध्ये ते कायम राहतं. काही पेशंटमध्ये इनिशियल स्टेजमध्ये तुम्ही इंटरव्हीन केलं, तर रिव्हर्सिबल पण काही पेशंट होतात, पण ते खूप अर्ली स्टेजेसमध्ये इंटरव्हीन. तसंच मानसिक आजारामध्ये तुम्ही अर्ली इंटरव्हेन्शन केलं, प्रॉपर ट्रीटमेंट केली, तर ते कमी होण्याची किंवा त्याच्यातनं पेशंट चांगल्या प्रकारे बाहेर येण्याची शक्यता असते. आणि खूप रेअर केसेस असे आहेत ज्याच्यामध्ये तो कायमचा तुमच्यासोबत राहतो. सिव्हिअर केसेसमध्ये आपण म्हणू शकतो. त्यांना मेडिकेशनची गरज पडते त्यावेळेस. तर मग हे जे मानसिक आजार आहे, जसं तुम्ही सांगितलं बरेच तर बरेच होतात. काही बोटावर मोजणे एवढे असतील आजार, की ज्यामध्ये ते परमनंट राहतात. पण ते सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवता येतात. तर ते त्यांच्या आयुष्यात प्रोडक्टिव्ह कामं करू शकतात का या आजाराबाबत? नक्कीच. मानसिक आजाराचे पेशंट आहेत, ज्यांचे सिव्हिअर प्रकारचे आजार असताना सुद्धा त्यांनी भरपूर अचीव्हमेंट केलेले असे बरेच एक्झाम्पल समाजामध्ये आहेत. राइट. त्यांना मोठे-मोठे अवॉर्ड्स मिळाले आहेत. त्यांचं सायन्स किंवा अ, आपल्या मॉडर्न जे टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचं मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. तर विथ ट्रीटमेंटसुद्धा इवन की कितीही सिव्हिअर असला तो आजार, तर ते त्याच्यातनं ट्रीटमेंट घेऊन ते आपल्या नॉर्मल आयुष्य लोकांच्या मध्ये ते जगू शकतात. एक प्रॉपर आयुष्य ते जगू शकतात. आपण म्हणू शकू की ह्या सिव्हिअर प्रकारामधले सुद्धा, सिव्हिअर आजारातल्या प्रकारामधले सुद्धा 10% पेशंट असे आहेत, की जे कंटिन्युअस त्यांना केअर असं लागतं, की त्यांना फक्त ट्रीटमेंट लागते किंवा ते प्रॉपर डिपेंडेंट राहत आहेत दुसऱ्या कुणावर तरी. बाकीचे जे 90% पेशंट आहेत, म्हणजे हे सिव्हिअर प्रकारामधले 90%, जे की सिव्हिअर ऑलरेडी कमी आहे आणि त्याच्यातले 10% जे आहेत त्याच्यात सिव्हिअरिटी जास्त. अच्छा. 90% लोक प्रॉपर आयुष्य जगू शकतात. आणि हे सिव्हिअर प्रकारचे आहेत. जे नॉर्मल आयुष्य जगतायत किंवा ज्यांना खूप सौम्य प्रकारचा आजार असतो, ते तर नॉर्मली जगू शकतात. आणि काही आजार जसं डिप्रेशन, एन्झायटी, त्यांच्यामध्ये तर अजून चांगले रिझल्ट येतात थेरपीमुळं किंवा आपल्या मेडिकेशन्समुळं. ते चांगलं तुम्हाला लक्षात येईल. कुठल्याही पेशंटकडे असं बघून वाटणार नाही की त्यांना काही राइट. औषधाची ट्रीटमेंटची गरज होती किंवा त्यांनी घेतलेले आहे. पण ते आपलं नॉर्मल आयुष्य जगतात. हां, आता जसं तुम्ही सांगितलं, की सिव्हिअर पेशंट पण खूप चांगलं काम करतात. मी एक मूव्ही पाहिला होता. मी ग्रॅज्युएशनला होतो. माझं ग्रॅज्युएशन मॅथेमॅटिक्समध्ये झालंय, त्यामुळे तो मॅथेमॅटिक्सच्याच रिलेटेड ब्युटिफुल माइंड म्हणून जॉन नॅश यांचा एक्झॅक्टली. जो मूव्ही आहे, बरोबर. त्यांना स्किझोफ्रेनिया होता सिव्हिअर प्रकारचा. येस. तरीसुद्धा त्यांना आय थिंक नोबेल भेटलंय. एक्झॅक्टली. अ, तर आपण हे बघणं गरजेचं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की तुमचा आजार तुमचं इंटेलिजन्स डिफाईन करत नाही. बरोबर. तो जो मानसिक आजार आहे तो तुमच्या विचारांचा, तुमच्या भावनांचा आणि त्यामुळं निर्माण होणाऱ्या काही वागण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम किंवा वागण्यामध्ये काहीतरी बदल, ह्या गोष्टीमुळे त्याला आपण मानसिक आजार म्हणतो. पण तुमचा IQ आणि तुमचं इंटेलिजन्स ही गोष्ट वेगळी आहे. राइट. त्याच्यामुळे ते IQ त्यांचा चांगला आहे, ते चांगलं कॉन्ट्रिब्युशन देऊ शकतात समाजाला. त्यांना काही लिमिटेशन, एवढा सिव्हिअर प्रकार त्या पिक्चरमध्ये तुम्ही पाहिला असेल की त्यांच्या आयुष्यावर भरपूर त्या आजाराचा परिणाम होता. बरोबर. तरीसुद्धा त्याच्यावर ते मात करून ते त्या अचिव्हमेंट्स करू शकले, त्या गोष्टी ते करू शकले. आणि ते बरोबर. एक सत्य घटनेवर आधारित मूव्ही, असं काही काल्पनिक मूव्ही असं नाही. राइट. मग त्या व्यक्तीच्याकडे बघून आपल्याला लक्षात येतं की बरेचसे पेशंट हे इव्हन सिव्हिअर आजार असला तरी हे चांगल्या चांगल्या गोष्टी करू शकतात. पण त्यांना सपोर्टची गरज असते, जे की ती मिळत नाही, कारण की आपल्या स्वतःच्या मनामध्ये, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये त्या आजाराबद्दल काही गैरसमज आहेत. बरोबर. सर अजून एक गैरसमज जो आहे समाजामध्ये, की मानसिक आजार होणं म्हणजे एक मानसिकरित्या तुम्ही कमकुवत आहे म्हणूनच होतं आणि मला होणार नाही बाबा हा आजार. म्हणजे मला होऊच शकत नाही अशी धारणा असते. तर याच्यावर तुमचं काय मत आहे? आपल्या समाजामध्ये अशा पद्धतीने बघितलं पाहिजे की माझे विचार
किंवा माझं मोटिवेशन लेवल असेल, माझ्या भावना ज्या आहेत आणि मला काही माझं जे वागणं आहे हे 100% माझ्या कंट्रोलमध्ये असतं. हा जो विश्वास असतो एखाद्याला किंवा मी हे बदलू शकतो, हा जो विश्वास असतो किंवा मला हे करणं गरजेचं आहे, ते नक्कीच तुमच्या हातात असतं. तुमचं मन आहे, तुमचे विचार आहेत, तुमच्या भावना आहेत. पण काही काही वेळेस त्या गोष्टींमध्ये एरर्स येतात किंवा काही काही विचारांमध्ये तुमचे एरर्स येतात, जे सुधारणं गरजेचं आहे. जसं तुमचा कॉम्प्युटर प्रोग्राम आहे, बरोबर आहे, त्याच्यात तुम्ही सॉफ्टवेअर टाकता, काहीतरी मालवेअर येतो, काहीतरी बग येतो, परत ते अपडेट येतं, बरोबर. त्याच पद्धतीने मेंदूची फंक्शनॅलिटी एवढी जास्त आहे की त्यामध्ये कधी कधी विचारांमध्ये तुमचे एरर्स येतात. आपण ज्या गोष्टीवर फोकस नाही करायला पाहिजे त्या गोष्टीवर जास्त फोकस करायला लागतो, बरोबर आहे. कॉग्नेटिव्ह बायस आपण म्हणू शकतो त्याला, किंवा कॉग्नेटिव्ह डिसोनन्स म्हणू शकतो. अशा काही टर्म्स आहेत ज्याच्यामध्ये त्या एरर्सला नाव दिलेले आहे आणि त्या एरर्समुळे तुम्हाला ती मानसिक आजार होतो. आणि जेव्हा आपण एखाद्याला म्हणतो की मला डिप्रेशन आहे, मला काहीच करायची इच्छा होत नाही किंवा काय, तर मग साहजिक मित्र म्हणतो अरे काही नसतं डिप्रेशन, मोटिवेट राहा, तू तुझ्याकडे ती गोष्ट आहे की तू करू शकतोस, त्या काही नाही, एवढं झटकून मोकळं व्हायचं आणि पुढे जायचं. पण ती जमत नसतं. आता एखादा माणूस जर डिप्रेशनमध्ये असेल तर तो स्वतःहून डिप्रेशनमध्ये राहण्यासाठी प्रयत्न करतोय असं नाही, किंवा तो मुद्दामून हे सगळे विचार किंवा मुद्दामून ह्या गोष्टी करतोय असं नाही. पण त्या वेळेस जर त्यांना त्या गोष्टीबद्दल अवेअरनेस दिलं किंवा तिथं त्यांना सपोर्ट दिला, तिथं ते प्रॉपर थेरपी दिली, तर आपण त्यांच्या विचारांमध्ये ते भावना रेग्युलेट करण्यामध्ये आणि त्यांच्या वागण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. त्याच्यासाठी कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी एका प्रकारची थेरपी आहे. तशी बऱ्याचशा थेरपीज आहेत. मग त्याच्यातला एक प्रकार म्हणजे कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी. मग ह्या थेरपीज देऊन आपण काय करतो की त्यांना इक्विप करतो. ह्या गोष्टी काय आहेत की ते एक माणूस म्हणून तुम्हाला रिप्रोग्राम करतायत, तुमच्यामध्ये एखादं सॉफ्टवेअर टाकतायत असं नाही. पण ह्या गोष्टी काय आहेत की तुम्हाला त्या गोष्टीमध्ये सपोर्ट आहे. बाबा तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्हाला माहिती आहे मला हे करणं गरजेचं आहे पण होत नाही. ज्याला आपण मराठीत म्हणतो की कळते पण वळत नाही. अशा वेळेस आम्ही थेरपीच्या हेल्पने त्यांना ते करण्यासाठी हेल्प करतो. किंवा सिव्हिअर प्रकारचं डिप्रेशन असेल तर त्यांना आपण थेरपीज करण्याच्या जागी आपण मेडिकेशन देतो. म्हणजे न्यूरोकेमिकल जे इम्बॅलन्स झालेलं आहे ते आपल्याला पहिलं करेक्ट करणं गरजेचं आहे. आणि मग ते करेक्ट केल्यानंतर मग त्यांना ते थेरपीजमधनं हेल्प मिळते की बाबा तुम्ही पुढे जाऊन ह्या गोष्टीचे तुम्हाला लक्षात माहिती आहे की हे करणं गरजेचं आहे आपल्याला व्यवस्थित राहण्यासाठी किंवा आपले गोल्स अचीव करण्यासाठी किंवा ज्या आयुष्यात गोष्टी करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. मग त्याच्यासाठी त्यांना ती हेल्प. मग हे आम्ही किंवा थेरपीज किंवा हे सपोर्टिव्ह असतात. आणि ह्याच्यामुळे तुम्ही तुमच्या विचार किंवा ह्या गोष्टी बदलू शकतात. मग लोकांना वाटतं की नाही, हे सगळं मी माझ्या स्वतःच्या प्रयत्नाने किंवा स्वतःच ते करणार आहे. तर मग काय होतं की प्रयत्न तुमचं मेथड एकच असेल आणि तुमचं जर उत्तर एकच येतंय, बरोबर, आणि चुकीचं येतंय, तर तुम्हाला मेथड बदलणं गरजेचं. तुम्ही हे नाही म्हणू शकत की मी हेच मेथड फॉलो करून ते जो प्रॉब्लेम आहे त्याचं उत्तर काढेल. बरोबर. अशा वेळेस त्यांना होतं की नाही, मला थेरपीची गरज नाही, मी हे स्वतः करू शकतो किंवा मला हे स्वतः करणं गरजेचं आहे. पण जर तुम्हाला माहिती आहे की पॅरासिटामॉल घेतल्याने तुमचा ताप कमी होणार आहे, तर मग ताप स्वतः कमी होणं किंवा शरीराची प्रतिकारशक्तीची वाट बघत बसणं, त्यापेक्षा तुम्ही पॅरासिटामॉल घेऊन ताप कमी करा आणि मग बाकीच्या गोष्टीवर फोकस करा. तर तुमची फंक्शनॅलिटी वाढेल, तर तुमचं हे त्याच्यासाठी हे सपोर्ट गरजेचं आहे. त्याच्यासाठी ट्रीटमेंट्स आपण सजेस्ट करतो. आणि त्यावेळेस मेडिकेशनचा पण ह्यामध्ये बराचसा रोल असतो. सर, खूप छान तुम्ही माहिती दिली या काही गैरसमजांबाबत. अजून एक गोष्ट आहे सर, जसं आता बरेच रिसर्च पेपर आलेले आहेत की कोविड नंतर मानसिक आजाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे ना. ॲक्च्युली ते पहिलं पण होतं, कोविड नंतर कदाचित ते जास्त दिसत असेल. जवळपास WHO 2019मध्ये त्यांनी जो डेटा दिला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 8% लोक आहेत, तर त्यांना जगातल्या 8% लोकांना मानसिक आजार आहे कुठल्या ना कुठल्या प्रकारचा. आता हे 8% म्हणजे जे ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये गेलेत किंवा डॉक्टरांकडे गेलेत, तपासले गेलेत, अशा प्रकारे काहीतरी त्यांनी संशोधन करून ते 8% आलं असेल. राजू आणि श्रीवास्तव यांचा एक पेपर पाहिला होता मी, रिसर्च पेपर, ज्यामध्ये सांगितलं होतं की 20% लोक आहेत अप्रॉक्सिमेट की ज्यांच्या म्हणजे भारतीय लोक की ज्यांना मानसिक आजार आहेत. तरी सुद्धा लोकांना असं वाटतं की हे खूप अनकॉमन आहे. म्हणजे जसं तुम्हाला जसं तुमच्या मनात जी प्रतिमा आहे की ते व्हायलंट असतात किंवा ते
इजा करतात त्या दृष्टीने आपण पाहत असतो, त्यामुळे ते आपल्याला दिसत नाही फारसे की मानसिक आजारी आहेत लोक किंवा नाही आहेत. तर हाच एक प्रश्न होता की हे खूप अनकॉमन आहेत का? म्हणजे हा रिसर्चचा भाग वेगळा, पण लोकांच्या मनात असलेला जो समज आहे, गैरसमज आहे, त्याच्यावर तुमचं काय मत आहे की? रिसर्च आणि जो डेटा तुम्ही सांगताय तो हे बरोबर आहे, एकदम बरोबर आहे, की त्याच्यामध्ये डेटा सांगतो की तो एवढ्या लोकांना तो आजार आहे किंवा असू शकतो, किंवा आता 4 पैकी एका व्यक्तीला एन्झायटीचा त्रास त्याच्या आयुष्यात कधी होऊ शकतो. बरोबर. पण मानसिक आजार असा आहे किंवा मानसिक आजाराचे पेशंटबद्दलचा जो स्टिग्मा आहे, त्याच्यामुळे काय असतं, की बाबा ते त्याबद्दल बोलत नाही. अच्छा. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय की ते कॉमनली दिसत नाही. आपण दुसऱ्याला सांगत नाही मला डिप्रेशन होते, मला एन्झायटी होती. कारण की त्यांना ती उत्तरं माहिती असतात, की लोक समोरचा म्हणणार आहे, "अरे हे काही नसतं." त्याला ते तुच्छ लेखतात किंवा त्याच्याबद्दलचं तो काहीतरी जजमेंट करतात. बरोबर. त्याच्यामुळे लोक एक त्या गोष्टीबद्दल बोलत नाहीत. त्या स्टिग्मामुळे एकमेकांना सांगत नाही. आता एखाद्याला कॅन्सर झालं, एखाद्याला बीपी, शुगर झाला, आपण लगेच सांगतो, की "अरे मला झाला, मी ही ट्रीटमेंट घेतली." तसं मानसिक आजाराबद्दल ते बोलत नाही. मग डेटा जर म्हणतो, की बऱ्याच हा कॉमन आजार आहे, तरी का आपल्याला ते दिसत नाही? कारण की मानसिक आजाराचे असे काही चेहऱ्यावर काही लक्षणं नसतात किंवा त्यांची काही खूण नसती, की बाबा हा ही खूण आहे म्हणजे ह्याला आजार आहे. बरोबर. बरोबर आहे. फक्त प्रत्येक माणसाचं हे असतं, की मला नाहीये, ह्याला असू शकतं. ह्या कारणामुळं ते बोलतात, की बाबा बाकीच्यांना असेल पण मला तर नाहीये. ह्या 4 पैकी मला तर नाहीये. बरोबर आहे, की जे मी समजा 20% लोकांना आहे, तर मी 80% मोडतो. असा तो त्या समज असतो किंवा आशा असतात. आणि हे कोविड नंतर आपल्याला त्याच्याबद्दलचं अवेअरनेस आले. लोक बोलायला लागले त्या गोष्टीबद्दल. कारण की त्यावेळेस तुम्हाला ते ॲक्च्युअलमध्ये लक्षात आलं, की बाबा फक्त कोविड तुमच्या लंग्सवर किंवा तुमच्या आरोग्यावर हानी करत नाहीये. पॅन्डेमिक असल्यामुळे ते तुमच्या मानसिक आजारांवर, तुमच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा त्याचा खूप मोठा परिणाम झाला होता. सगळ्या आयसोलेशन, सपोर्ट सिस्टीम नाही. खूप जास्त अनसर्टन्टी होती, की पुढं काय होणार, कसं होणार. लॉकडाऊन होतं, रिसोर्सेस कमी होते, बऱ्याच जणांची इन्कम हे झाले. तर जसं आपल्या आयुष्यामध्ये मानसिक आरोग्य हे जसं आहे, फिजिकल आरोग्य आहे, शारीरिक आरोग्य आहे, तसं बाकीच्या गोष्टी पण असतात. ऑक्युपेशनल गोष्टी आहेत, फॅमिलीच्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब झाल्या होत्या. बरोबर. त्याच्यामुळं मानसिक आजाराबद्दलचं अवेअरनेस वाढलं आणि त्याच्याबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत, आजार आहेत किंवा त्या आपण जे म्हणतो की अवेअरनेस आहे आणि त्याच्याबद्दलची ट्रीटमेंट घेण्याची जी लोकांची ओढ होती किंवा ती वाढली. कारण की त्यांना अवेअरनेस आला की बाबा हे आजारात मोडतं किंवा हे आजार होऊ शकतो असं. बरं. सर, याच्याच जोडीला एक प्रश्न आहे माझ्या मनात, म्हणजे तो पण गैरसमजामध्येच येतो लोकांच्या, की मानसिक आजार हे काळा जादूमुळे होतात, ब्लॅक मॅजिक. हम्म. किंवा कुठला बाबा किंवा कुठला माणूस लिंबू टाकलं किंवा काही मिरच्या लावल्या घरात. मला माहीत नाही कशा प्रकारच्या लोकांच्या मनात ब्लॅक मॅजिकच्या संकल्पना आहेत, परंतु काही ह्या काळ्या जादूमुळं किंवा जादूटोण्यामुळं मानसिक आजार होतात. याला काय अर्थ आहे का? कसं आहे की जसं मी तुम्हाला म्हणलं की मानसिक आजाराबद्दल गैरसमज आहेत. त्याच्यापैकी हे एक आहे की बाबा जुन्या काळात लोकांना माहीत नव्हतं की कशामुळं पेशंट आहे किंवा ती व्यक्ती आहे या पद्धतीने वागतीये किंवा त्यांच्या हे पद्धतीचे विचार येत आहेत. तर स्किझोफ्रेनियाच्या आजारामध्ये आवाज येत असतात कानात, लोकांना भास होत बरोबर. असतात. मग लोकांना कळत नाही की बाबा हा भास कसा होतात. तो सांगतोय मला भास होतोय, मला लोक बोलतायत. समोरच्याला ते लक्षात येत नाही. भास होतोय तर काय, की बाबा कुणीतरी जादूटोणा केला असेल, कुणीतरी काय बुवाबाजी असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टींमधनं ते गैरसमज अजून पसरले. लोकांनी मग त्याच्यावर ट्रीटमेंट करणं, काही बुवा बाबा काय करतात तर चटके देणं, हे जे प्रकार होते हे जुन्या काळापासून चालत आलेले. बरोबर. कारण की ह्याच्यावर उपचार उपलब्ध नव्हते, तेवढा त्याच्यावर रिसर्च झालेला नव्हता, तेवढ्या मानसिक आजाराबद्दल माहिती नव्हती. आता जसं जसं माहिती यायला लागली तसं तसं त्या गोष्टी कमी होत आहेत, पण अजून सुद्धा ते समाजात आहे. मी बरोबर. जरी गावाकडे गेलं तर पहिलं जर एखाद्या मानसिक आजाराचं लक्षण दिसलं तर पहिलं ते काय करतात, नजर काढणं असेल, लिंबू हे असेल, कुठल्या तरी मंदिरात जाणं असेल, ते बाबाला दाखवणं असेल आणि तो म्हणलं की याला भूतबाधा झाली किंवा हे झालंय, अशा गोष्टीच्या पद्धतीच्या गोष्टी अजून लोक करतात. पण आता अवेअरनेस आहे, त्याच्याबद्दल ट्रीटमेंट अवेलेबल आहे. मग हे सगळं केल्यानंतर त्याच्यातला एखादा शहाणा माणूस असतो ज्यांनी अनुभव घेतलाय की बाबा असे मी पेशंट बघितला होता, त्याला औषध दिले की तो बरा झाला, मग ते डॉक्टरांकडनं घेऊन येतं. पण काय होतं की ह्या काळांमध्ये त्यांच्या उपचाराला जो वेळ लागतो त्याच्यामध्ये त्याची तीव्रता वाढते आणि जेवढा उशीर होईल तेवढं त्याचा प्रोग्नोसिस किंवा त्याचं रिझल्ट किंवा त्याच्यातनं बाहेर यायचे जे चान्सेस असतात ते हळूहळू कमी होतात. बरोबर. त्याच्यामुळे ह्यामध्ये लोकांनी वेळ न घालवता
प्रॉपर लगेच ट्रीटमेंट घेणं, प्रॉपर सल्ला घेणं, गावात सायकॅट्रिस्ट नसतील तर डॉक्टरांना लगेच दाखवून त्यांना माहिती असतात बेसिक आजार, त्यांच्याकडनं माहिती घेणं हे गरजेचं आहे. तर कुठंतरी हे अंधश्रद्धा किंवा ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात. बरोबर. सर म्हणजे आता रिलेटेड आलं म्हणून डॉक्टर प्रणवजीत हे आहेत की जे ग्रामीण भागात ज्यांना रिसोर्सेस अवेलेबल नाही त्यांच्यासाठी सरांनी भरपूर कॅम्प घेतलेले आहेत. आणि व्हॉलंटियर म्हणून मी सरांबरोबर काही कॅम्पला जायचो तर तिथं अनिसची लोक जी होती तर ती लोक लोकांबरोबर बोलताना ते जे मॅम असायचे ते बोलायचे की इथली लोक यांना हॉस्पिटल वगैरे लांब आहे, शहर दूर आहे. तर ते जनरली असे काही आजार झाले तर ते देवलशी किंवा कुठला जे सुकळ ब्राह्मण वगैरे जे बोललं जातं म्हणजे ते जे उपचार करणारे लोक तर त्यांच्याकडे जातात. तर त्याऐवजी त्यांना इथे आणून ते उपचार करत होते. तर हा एक किती म्हणजे लोक नुसतं तो आजार मानसिक आजार ब्लॅक मॅजिकमुळे होतोय असं नाहीये. तर बरोबर. तो उपचार सुद्धा ते देवलशाकडे जाऊन किंवा कुठल्या बाबाकडे जाऊन कुठं दोरागंडा बांधून करायचा लोक प्रयत्न करतात. आणि याच्यावर खूप छान आपलं ते काय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि डॉक्टर प्रणव जी हे करत आहेत. आणि म्हणजे मला हे पाहण्याची संधी भेटली त्यामुळे हे माझ्या लक्षात आले आज की नुसतं आपण हा एक गैरसमज म्हणून घेतोय पण ते उपचार सुद्धा लोक तसे घेतात त्याच्यावर. आपल्या बऱ्याचशा ठिकाणी जेव्हा आपण कॅम्प्स घेतो तिथं काही लोक आहेत, व्हॉलेंटियर्स आहेत, जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत काम करतायत. ते मानस मित्र आहेत. तर ते काय करतात, गावात जातात, अवेअरनेस क्रिएट करतात, अंधश्रद्धेवर काम करतात. तर बऱ्याच ठिकाणी त्यांना असं दिसून आलं, त्यांच्या अनुभवातून त्यांनी सांगितलं, काही ठिकाणी जिथं बाबा बुवा असतात तर त्या ठिकाणी ते आपल्या मानसिक आजाराच्या पेशंटला साखळीने बांधून ठेवतात. बरेच महिने वर्ष ते तिथं बांधलेले असतात आणि अशामध्ये त्यांचा मृत्यू जरी झाला तरी त्यांना ट्रीटमेंट प्रॉपर मिळत नाही. शारीरिक ट्रीटमेंट, शारीरिक आजाराचं सुद्धा ट्रीटमेंट मिळत नाही. तर हे समाजात एक गैरसमज निर्माण केलेल्या लोकांनी की हे कुठल्या तरी भूतबाधेने झाले किंवा काहीतरी त्याला बाहेरचं लागले, अशा पद्धतीचे बरेचसे समज गावांमध्ये किंवा इव्हन काही काही वेळेस हे आम्हाला शहरात सुद्धा काही लोकांमध्ये दिसलं की त्यांना वाटतं की हे काहीतरी बाहेरचं आहे. बरोबर. आणि हे ट्रीटमेंट करून घेत नाहीत आणि ह्यामध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी किंवा ट्रीटमेंटसाठी यायला त्यांना वेळ लागतो आणि जो डिले असतो त्याच्यामध्ये त्या आजारावरचा उपचार करणं थोडंसं अवघड होऊन जातं. आजाराची तीव्रता वाढलेली असते. मग काय आहे की बाबा कुठल्याही आजाराचे जेवढे आपण लवकर ट्रीटमेंट करू तेवढं त्याचं रिझल्ट चांगला येतो. जसं शुगर सुरू झाली आणि आपण अगोदरच सगळं पथ्य पाळतोय तर कधी कधी शुगर रिव्हर्सल होती, गोळ्या कधी काही काही लोकांची बंद होतात पण खूप अर्ली स्टेजेसमध्ये. पण ज्या मानसिक आजाराचे पेशंट आहेत त्यांना डॉक्टरपर्यंत येण्यापर्यंत किंवा उपचारापर्यंत येण्या एवढा वेळ लागतो की त्यांच्या त्या उपचारामध्ये डिले झाला की मग आजाराची तीव्रता वाढते आणि मग त्याच्यामुळे लोकांना असतं की बाबा हा आजार बराच नाही झाला किंवा बराच होऊ शकत नाही, एकदा सुरू झाला की सुरूच राहतात, गोळ्या ज्या आहेत त्या आयुष्यभर खाव्या लागतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण त्याचं आयडेंटिफिकेशन लवकर किंवा त्याच्याबद्दलचा लोकांमध्ये अवेअरनेस किंवा माहिती नसल्यामुळं दुसरे लोक अंधश्रद्धेकडे काही लोक अगोदर जायचे, आता ते कमी झालंय प्रमाण पण तरी सुद्धा बऱ्याच प्रमाणात ते अजून आहे आणि ह्या गोष्टीवर अजून काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर हे जे गोष्टी आहेत ह्या महत्त्वाच्या असतात की तुम्हाला लवकर ट्रीटमेंट मिळणं, लवकर ह्या गोष्टी समाजामध्ये कळणं की बाबा हे मानसिक आजारामुळे होतं. जुन्या काळामध्ये ह्या आजारांबद्दल किंवा त्याच्यावर उपचार उपलब्ध नाही आहेत असं होतं किंवा ॲक्सेसिबल नव्हते. आता सगळी माहिती आहे, आता बरंच मेडिकेशन ॲडव्हान्स झालेले आहेत, औषध उपचार चांगले आलेले आहेत. त्याच्यामधनं पेशंट चांगले रिकवर होतात, चांगले आयुष्य जगू शकतात. प्रॉपर ट्रीटमेंटनी ते त्याच्यावर उपचार अवेलेबल आहेत. ठीक आहे. क्युअर आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आजाराच्या प्रकारावरून आपण ठरवतो किंवा त्याच्यावरनं कळतं की किती दिवस तो आजार राहील की आयुष्यभर आहेच असं बऱ्याचशा आजारामध्ये तसं नसतं. बाकीचे मानसिक जे आजार आहेत, जे चांगले रिकव्हर होणार त्याची इंटेन्सिटी किंवा त्या होण्याची शक्यता जास्त आहे. बरोबर. जे सिव्हिअर प्रकारचे आजार आहेत त्याचं पर्सेंटेज बाकीच्या आजारांपेक्षा कमी आहे. त्याला आपण न्यूरोटिक किंवा सायकोटिक आजारांमध्ये आपण त्याला डिवाइड करतो. तर ह्याच्यामध्ये काय की मेन तुमचं त्या गोष्टींबद्दल अवेअरनेस असणं आणि जेव्हा कोणीतरी दुसरं तुम्हाला सांगतंय की हे गोष्ट अवेलेबल आहे, याच्यावर उपचार अवेलेबल आहेत, की तुम्ही त्यावेळेस ती ट्रीटमेंट घेणं. सर अजून एक प्रश्न असा होता की जनरली अशा गप्पा पण चालतात लोकांमध्ये की
शहरी भागात पहिला तर हा मोठा गैरसमज आहे की शहरी भागातली लोक म्हणजे श्रीमंत लोक. तरी पण लोक असं बोलतात की शहरी भागातल्या लोकांना हा आजार होतो किंवा मुलांना होत नाही. आणि अजून एक आहे की पैसा आला म्हणजे आजाराचं स्वरूप बदलतं. पैसे नसतील तर शारीरिक आजार आणि पैसे असतील तर मानसिक आजार. आता हे थोडं गैरसमज किंवा गप्पांचा भाग आहे लोकांच्या, परंतु यात काय तथ्य आहे? तर बऱ्याच वेळेस असं होतं की आपण जे पैसा किंवा सिटी ह्या ज्या गोष्टी लिंक केलेल्या आहेत की पैशामुळं आनंद येतो किंवा पैशामुळं आपण आनंदी राहू शकतो. आणि बऱ्याच वेळेस आपण लोक असं म्हणताना बोलतात की तुम्ही आनंद हा पैशाने विकत घेऊ शकत नाही. बरोबर. तर असा गैरसमज आहे की आजार काही पैसे बघून किंवा तुमचं स्टेटस बघून होत नसतो. आजाराची कारणं जरी बदलली तर आजार तो आजार असतो. बरोबर आहे की तुम्ही अन्न कुठल्या प्रकारचं खाताय, गावामध्ये जे अन्न खातायत त्याच्यामुळे पोट तुमचं खराब झालं काय, आणि सिटीमध्ये तुम्ही बर्गर पिझ्झा खाऊन पोट खराब झालं काय. पोट खराब होणं हे पोट खराब होणं असतं. त्याची कारणं बरीचशी असतात. आणि जेव्हा आपण आजारांबद्दल बोलतो त्यावेळेस बायोसायकोसोशल ह्या ॲस्पेक्टवर बोलतो की त्यांचं मेंदूमधले केमिकल, शरीरामधले फिजिओलॉजी, काही घटक असतात त्याच्यामध्ये झालेले बदल, तुमच्या विचार करण्याच्या पद्धती, तुमच्या भावनिक रेग्युलेशन, वागणे, ह्या गोष्टीवरच्या कारणं असतात ज्याच्यामुळे आजार होतो. आणि सोशल, तुमचं आजूबाजूचं सराउंडिंग काय आहे, कल्चर कसं आहे, कुठल्या अ, पद्धतीने तुमची वाढ झाली आहे, कुठल्या कल्चरमध्ये तुम्ही, तुमचं घरातलं वातावरण कसं होतं, समाजातले वातावरण कसं होतं, तुमचे शिक्षण किती झालेलं आहे, किंवा तुमच्या जे आयुष्यातले अनुभव काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींवर ते डिपेंड करतं. आणि त्याच्यानंतर तुमचं स्पिरिच्युअलिटीवर पण फोकस असतो की तुमचं आध्यात्मिक तुम्ही किती आहात, किती नाही आहेत, कुठल्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही फॉलो करतात, कुठल्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही फॉलो करत नाही. त्याच्यात पण काही लोक चुकीच्या मार्गाला जातात. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं होणारे आजार असतात. आणि तो आजार कशामुळे झाला त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. जे श्रीमंत आहेत त्यांना कारणं वेगळी आहेत, जे गरीब आहेत त्यांना त्यांची कारणं वेगळी आहेत. त्यांना आजार आहे, नाही आहे असं नाही. त्यांना पण आजार असतो, पण त्यावेळेस त्यांचं जे लोकांची जी प्रायोरिटी असते ते त्यांचं रोजच्या रोज काम करणं, रोजच्या रोज आपलं पोट भरणं किंवा आपलं सर्व्हायव्हल करणं ह्याच्यावर त्यांचा जास्त फोकस असतो. मग ते आपल्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पण त्यांना आजार नाही आहे असं नसतं. बरोबर आहे. बऱ्याच कारणामुळं बऱ्याचशा लोकांमध्ये, जे श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, मानसिक कारणामुळे त्यांचं परफॉर्मन्स किंवा त्यांचं जे पोटेन्शियल आहे ते बाहेर येऊ शकत नाही. ते त्यांच्या ऑप्टिमल परफॉर्मन्सवर काम नाही करू शकत. तर असा काही हे नाहीये की बाबा सिटीमधल्या लोकांना, शहरातल्या लोकांनाच आजार होतो, ग्रामीणमधल्या लोकांना होत नाही, किंवा जे श्रीमंत आहेत त्यांच्यासाठी आजार वेगळे आहेत, मानसिक आजार, जे गरीब आहेत त्यांच्यासाठी वेगळे आहेत, जे मध्यमवर्गीय आहेत त्यांच्यासाठी वेगळे आहेत. प्रॉब्लेम्स, कारणं वेगळी असू शकतात, पण आजार जो आहे तो त्या पद्धतीनेच आपल्यासमोर येतो. त्याची लक्षणं जी असतात त्या पद्धतीनेच असतात. आणि ज्या पद्धतीने जी ट्रीटमेंट करायला पाहिजे त्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट करतो. आणि मग कारणं काय आहेत, त्याला प्रिव्हेंट कसं केलं पाहिजे, त्याला पुढं अजून त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आपण काय करू शकतो, की आजार होऊ नये म्हणून काय करू शकतो, ह्याची जी पद्धती असतात त्या बदलू शकतात. आणि त्यांच्या अवेअरनेसप्रमाणे, त्यांच्या रिसोर्सेस जे अवेलेबल आहेत त्या पद्धतीने आपण त्यांना इक्विप करू शकतो. ते रिसोर्सेस, टूल्स त्यांना देऊ शकतो, की बाबा ह्या गोष्टी केल्याने. आता ग्रामीण भागात तुम्ही त्यांना नाही सांगू शकत की रोज तुम्ही जिमला जावा किंवा तिथं हे करा. तिथं त्यांचे जे गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. महत्त्वाचं काय आहे की तुमचं फिजिकल स्वास्थ्य कसं आहे, फिजिकल एक्सरसाइज असेल, तुमचे मानसिक आजारासाठी ज्या गोष्टी प्रिव्हेंटिव्ह असतात त्या असतात, तुमचं डाएट असेल त्या असतील, तुमचे लाईफस्टाईल कसं आहे, भलेही ग्रामीण भागातला असू द्या किंवा शहरी भागातला असेल, तुमचे 60 ते 70% जे आजार आहेत ते तुमच्या लाईफस्टाईलने इम्प्रूव्ह होऊ शकतात, प्रिव्हेंट होऊ शकतात. त्याच्यामध्ये तुमचे त्याच्यामध्ये तुमचे रिझल्ट चांगले येऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे, रादर दॅन ते गरिबाचे आजार किंवा श्रीमंताचे आजार ह्या गोष्टीकडे लक्ष देणे. थँक्यू सो मच. सरांनी आपल्याला मानसिक आरोग्याच्या संबंधित जे गैरसमज आहेत त्याच्यावर खूप छान इन्फॉर्मेशन दिली. अजूनही बरेच कित्येक गैरसमज असू शकतात. तुम्हाला जर काही गैरसमज असतील, तुमच्या मनात काही शंका असतील, तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये ते नक्की टाका. आम्ही त्याचं उत्तर
कमेंटच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की देऊ. अ, धन्यवाद सर, तुम्ही या प्रश्नांची उत्तर दिली आणि यालाच जोडून हा जो व्हिडिओ घेतला आपण मानसिक आरोग्य आणि त्याच्या संबंधित असलेले गैरसमज, त्याला जोडून आपण मानसिक आजारासाठी जी औषधं वापरतो त्या औषधांबाबत सुद्धा बरेच गैरसमज आहेत. त्याचबरोबर त्याच्यावर असणाऱ्या उपचार पद्धती काय काय आहेत आणि अजून मानसिक आजाराच्या बऱ्याच गोष्टी या पुढील पॉडकास्टमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे त्या नक्की फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.